वाशिम शिक्षण विभागात भ्रष्टाचाराचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. शालार्थ आयडीसाठी आवश्यक असलेल्या शिफारस पत्रासाठी माध्यमिक शिक्षणाधिकारी मंगल धुपे यांनी 50,000 रुपयांची लाच मागितल्याचा खळबळजनक आरोप शिक्षक भारत टोंचर यांनी केला आहे. गेल्या 4.5 महिन्यांपासून ही फाईल प्रलंबित असल्याने संताप व्यक्त होत आहे. या अन्यायाची माहिती मिळताच भाजप शिक्षक आघाडीच्या नेत्या संगीता शिंदे यांनी शिक्षणाधिकारी कार्यालयात धडक दिली. एका साध्या पत्रासाठी 50,000 रुपये कशासाठी असा जाब विचारत त्यांनी धुपे यांना चांगलेच खडसावले. भ्रष्टाचारावरून वातावरण तापलेले असतानाच शिक्षणाधिकारी धुपे यांनी बचावात्मक पवित्रा न घेता करा कंप्लेंट असे थेट आव्हान दिले. या तिघांच्या वादाची चित्रफीत म्हणजेच व्हिडिओ आता सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाली आहे. संगीता शिंदे यांनी या प्रकरणाची तक्रार थेट लाचलुचपत प्रतिबंधक विभाग म्हणजेच ACB आणि शिक्षण मंत्र्यांकडे करण्याचा इशारा दिला आहे. आता विदर्भाचे नेते आणि शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर या प्रकरणाची दखल घेऊन चौकशी करणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. माध्यमिक विभाग भ्रष्टाचाराचे कुरण झालेले आहे. शिक्षकांकडून क्षुल्लक कारणासाठी शिक्षणाधिकारी पैशाची मागणी करतात. असाच प्रकार विनाअनुदानित शिक्षक भारत टोंचर यांच्यासोबत घडलेला आहे. भारत टोंचर यांना शालार्थ आयडीसाठी शिफारस पत्र पाहिजे होते. त्या शिफारस पत्रासाठी मंगल धुपे या शिक्षणाधिकारी मॅडम यांनी 50,000ची मागणी केली. ती पूर्ण केली नाही म्हणून 4 महिन्यापासून त्यांचं काम तसंच पेंडिंग आहे. काल मी वाशिम जिल्ह्यामध्ये गेली. तिथे मला अनेक शिक्षकांनी ह्याच तक्रारी केल्या. त्यावेळी मी मंगल धुपे या शिक्षणाधिकाऱ्यांना फोन लावला. त्यांची भाषा ही मगरुरीची आणि मुजोर अशी भाषा त्यांनी माझ्यासोबत वापरली. अशा भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कारवाई व्हायला पाहिजे, त्यांचं निलंबन व्हायला पाहिजे आणि त्यांची चौकशी लागावी यासाठी राज्य शिक्षण मंत्री पंकजी भोयर यांच्याकडे त्वरित मी तक्रार करणार आहे.